नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आहे, तीच खरी तन्वी आहे, हे सत्य अर्जुनला आणि सायलीला दोघांनाही उलगडणार आणि अर्जुन नागोबाची चांगली नांगी ठेसणार. तो दुसऱ्या बाजूला नालायक सचिन सुभेदारांच्या घरात तमाशा करणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट शेवटपर्यंत पाहूया. सचिनने चैतन्याने सांगितल्याप्रमाणे चैतन्य अस्मिता ताईची वाट बघत आता तिच्या ऑफिसच्या बाहेरच थांबलेला असतो. इतक्यात तिकडे अस्मिता येते आणि सचिनला चैतन्याला हाक मारत म्हणते, चैतन्यत. याबरोबर चैतन्य तिकडे येतो आणि म्हणतो, अग अस्मिताई, कधीपासून तुझी वाट बघतोय. अस्मिता म्हणते, अरे काय सांगू, घरी मॉम डॅड सोडतच नव्हते. बरं ते सगळं सोड, हे घे तू स्मिथला घे, थोडा वेळ फक्त त्यांना तुझ्याजवळ ठेव, मी पटकन इंटरव्ह्यू देऊन खाली येते. हा त्याबरोबर तो म्हणतो की हो चालेल. तशी अस्मिता म्हणू लागते, आता सध्या होत्य रे मॅनेज इंटरव्ह्यूपर्यंतच तर सगळं ठीक आहे, पण पुढे भविष्यात. त्यावर मग चैतन्य म्हणतो, म्हणजे अस्मिताई. त्यावर अस्मिता म्हणते, अरे आज इंटरव्ह्यू झाला आणि मला हा जॉब मिळाला की मग पुढे स्मिथच कसं होईल. घरी काय सांगू, काही कळत नाहीये. सर्व गोष्टींचना मला टेन्शन येऊन गेले रे एकदम. त्यावर चैतन्य तिच्या खांद्यावर अलबच हात ठेवतो आणि म्हणतो, हे बघ अस्मिताई, आधी तू प्रेशर घेऊ नकोस. अस्मिता म्हणते, अरे पण सचिन. चैतन्य, सचिनच काय, तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते. त्याबरोबर मग आता लगेचच चैतन्य म्हणतो, अस्मिताई, तू या सगळ्या गोष्टींचा विचार आत्ता करू नको. ही सगळी विचारांची वेळ आत्ता नाहीये. तू आता आहे ना फक्त तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. ओके चल, बाय बाय बाय. मस्त छान इंटरव्ह्यू देऊन या, बाय बाय कर. त्याबरोबर मग आता लगेचच स्मिथ आणि चैतन्य दोघजण अस्मिताला बाय करतात. त्यानंतर आता अस्मिता आतमध्ये निघून जाते. आता स्मिथ काही चैतन्याकडे राहत नसतो, तो रडत असतो. चैतन्य मात्र त्याला काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच रस्त्याने सचिन चाललेला असतो. आता सचिनची नजर चैतन्यावरती पडते. सचिन विचार करतो, याच्या हातात लहान मूल कोणाच आहे. आणि मग आता तो जरा निरखून बघतो, तर त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा तर माझाच मुलगा आहे. मग आता सचिनच्या तळ पाहायच्या आग मस्तकात जाते. चैतन्याच्या हातामध्ये आपलं मूल बघून सचिनला खूप राग येतो. तो विचार करतो की अच्छा, म्हणजे आता ह्या अस्मिताने माझ्या मुलाला सुद्धा याची सवय लावायला सुरुवात केली आहे. तर पण अस्मिता कुठे, ती का कुठे आसपास दिसत नाहीये. खोटो काढून ठेवायला हवा असा विचार करत आता ताबडतोब सचिन त्या दोघांच्या एकत्र खोटो काढतो, स्मिथच्या आणि चैतन्याचा. त्याच्यानंतर मग आता सचिन हा तिकडनं रागातच निघतो. आता सचिनच्या डोळ्याखालच ते दृश्य जातच नसतं की माझा मुलगा त्या चैतन्याकडे आहे. मग तो थेट आता सुभेदारांच्या घरी येतो आणि म्हणत असतो, वा चांगले रंग उधळते तुमची मुलगी. बाहेर नाही, कोर्टात तुम्ही सगळ्यांच्या समोर जरी मला खोट ठरवलं असलं तरी शेवटी खरं तर तुम्हाला माहिती आहेच तुमची मुलगी किती लायकीची आहे ते. त्याबरोबर मग प्रताप म्हणत असतो, आमच्या मुलीबद्दल काही बाईन बोलायची हिंमत करायची नाही. हा आणि मुळात तुला घरात घेण्यात घेतलीच, कोणी घरात आलाच कसा तू. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते की तू ही घरात येण्याची हिंमत केलीस कशी. आत्ताच्या आत्ता चालता हो इकडून, चल निघ. त्याबरोबर मग चैतन्य आणि अस्मिताबद्दल सचिन सांगू लागतो. तो म्हणत असतो, माझ्याबद्दल वाईट बोलून, मला शिव्याश राप घालून माझा अपमान करण्यापेक्षा ना त्या तुमच्या नालायक मुलीवरती थोडं लक्ष दिलं असत ना तर आज आमचा संसार मोडला नसता. माहिती आहे का तुम्हाला बाहेर तुमची मुलगी काय रंग उधळती येते. माझ्या मुलाला त्या चैतन्याच्या ताब्यात देऊन कुठे गेली आहे काय माहिती. म्हणजे आता माझ्या मुलाने मला बाप न म्हणता त्याला बाप म्हणायला व म्हणून काय आतापासूनच माझ्या मुलाला त्याची सवय लावताय काय. हे बघा, तुम्ही कितीही काहीही केलत ना तरी शेवटी हे विसरू नका की तो माझाच मुलगा आहे
आणि माझाच मुलगा राहणार. त्याबरोबर प्रताप म्हणतो, गप. नीच माणसा, नालायका, लाज वाटून घे थोडीशी स्वतःच्या बायकोबद्दल. हे असं काहीतरी अभद्र बोलताना दलिंद्रा, तुला कळतं का की तू कोणाबद्दल आणि काय बोलतोयस ते? अस्मिता आमचीची एकुलती एक मुलगी आहे आणि अस्मिताला काहीही बोलण्याची हिंमत तू करू नकोस, समजलं ना? आता इकडनं ताबडतोब चालता हो, लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे नाहीतर. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, तुम्ही मला कळणारे कोण आहात? मीच तुमच्या घरात थांबत नाही, समजलं ना? त्याबरोबर मग लगेचच इकडे प्रताप त्याला म्हणत असतो, झालं का शहाणपणाचं बोलणं करून झालं असेल तर चल निघ इकडनं चालत हो, आणि हो पुन्हा आमच्या घराची पायरी चढण्याची हिंमतही करू नकोस, नाहीतर लक्षात ठेव आमच्या इतकं वाईट कोणी नसेल, निघ. त्याबरोबर सचिन तिकडनं जाताना त्यांना म्हणतो, हा व्हिडिओ बघा, आणि मग तो चैतन्याचा आणि गोलूचा व्हिडिओ त्यांना दाखवतो आणि तिकडन जातो. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अहो पण खरोखरच स्मितला घेऊन फक्त अस्मिता एकटीच बाहेर गेली होती ना? मग इकडे चैतन्य आला कुठून? चैतन्याला कसं कळलं की ते दोघं कुठे चाललेत किंवा काय हे बघा आपण अस्मिताला या विषयावर विचारायला हवं. त्याबरोबर मग आता लगेच प्रताप म्हणतो, म्हणजे कल्पना, तू आपल्या मुलीबद्दल? त्यावर कल्पना म्हणते, नाही, मला अस्मिताबद्दल संशय वगैरे नाहीये काही, पण अस्मिता आपल्याला काय म्हणाली होती की ती गोलूला फिरायला घेऊन जवळच कुठेतरी गार्डन वगैरे मध्ये जाणार होती ना? मग ती एवढ्या लांब कशाला गेली हे विचारायच. त्यावर मग प्रताप म्हणतो, ठीक आहे, आपण बोलू अस्मिताशी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जी तन्वी लहानपणीची छोटी नवी असते, ती सायलीला घरात सर्वत्र दिसत असते. तिचा वावर सायलीला स्पष्ट जाणवत असतो. जेव्हा सायली स्वयंपाकघरात असते तेव्हा स्वयंपाकघरातली ती छोटी तन्वी, त्यानंतर आता जी झाडं मोठी मोठी झालेली आहे त्या झाडांना पूर्वी लहान असताना पाणी घालत असलेली तन्वी, हे सगळं सायलीला दिसत असते. सायली विचार करते, ही झाड तर मी लावली आहे, पण मग ह्या झाडांना पाणी घालताना मला ही छोटी तन्वी का बरं दिसत असेल? ही कोण मुलगी आहे का दिसते? इतक्यात तिकडे आता कुसुमताई येते आणि सायलीला म्हणते, सायली, अगं काय चाललंय तुझं? मघापासून बघते मी, एरवी इकडे आलीस की तुला मुलांबरोबर गप्पा मारता मारता दिवस संपत नाही, आणि आता तर तू एक शब्दही मुलांबरोबर बोलली नाहीयेस. मुलं कधीपासून बाहेर तुझी वाट बघतायत. त्याबरोबर मग सायली तिकडे येते. सगळे एकत्र जेवतात, गप्पाटप्पा होतात, थोडा वेळ बसतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं चला आता आम्ही निघतो. बायको, चला आता निघायला हवं. त्यावर सायली म्हणते, अहो ऐका ना, मी काय म्हणते, आपण दोघं जाण्यापेक्षा आजच्या दिवस तुम्ही एकटेच घरी परत जाल का? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, अगं पण सायली म्हणते, अहो प्लीज ऐका ना, म्हणजे खरं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या घरी मी पोटभर माहेरपणाच सुख भोगलेलं आहे, पण मला ना इथं आलीये ना तर इथून पाय निघतच नाहीय, आणि भरपूर दिवस होऊन गेलेत मी मुलांबरोबर काका काकूबरोबर राहिलेली नाहीये, तर मधुभाऊ सुद्धा आहे, तर मी राहते ना 2 दिवस, कमीत कमी आजची रात्र. त्याबरोबर मग आता लगेचच कुसुमताई म्हणते, अहो अर्जुन सर, नका एवढी काळजी करू. तुमच्या बायकोची आम्ही काय तुमच्या बायकोला खाणार नाही आहोत? एका रात्रीत आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला. तुम्ही जा, निवांत जा, तुमची काम करा, आम्ही सांभाळू तिला व्यवस्थित. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आता तुम्ही एवढे सगळे जण बोलत आहात तर मग राहू देत सायलीला आजच्या दिवस इकडे, मी उद्या तिला घ्यायला येईन. बायको, रहा इथे, पण टेक केअर, हा काळजी घ्यायची स्वतःची, आणि हो जर मध्येच काही वाटलं तर मला कॉल कर. ओके चल बाय. आणि एवढं बोलून अर्जुन तिकडं निघून जातो. त्यानंतर मग आता इकडे सायली जी असते तिला आता रात्रीच्या वेळी सुद्धा त्या मुलीचे भास होऊ लागतात, कारण सायली स्वयंपाकघरात किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक बनवायला जाते तेव्हा तिला दिसत असतं की किचनमध्ये
मधुभाऊ आणि ती छोटी मुलगी दोघेच काम करत आहे. त्यानंतर मग सायली म्हणते, कुसुमताई, तू आश्रमात यायच्या आधी आश्रमात कोण कोण होतं? त्यावर कुसुमताई सांगते की मी आश्रमात येण्या अगोदर तू आणि मधुभाऊ. त्यावर सायली म्हणते, आणि आमच्याबरोबर तिसरे कोणी नव्हतं. त्यावर ती म्हणते की नाही, मधुभाऊंची बायको वारून थोडेच दिवस झाले होते, काकूंना पुन्हा गेल्याला. आणि का मधुभाऊंना तू सापडलीस? मग मधुभाऊंनी तुझ्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते सापडले नाही म्हणून मग मधुभाऊंनी तुलाच त्यांच्याजवळ त्यांची मुलगी म्हणून ठेवलं आणि त्यांनी तुझं संगोपन करायला सुरुवात केलं. त्यांना असं वाटायचं की त्यांची बायको गेली म्हणून देवाने त्यांचा आधार म्हणून तुला पाठवलं. त्याबरोबर सायली म्हणते, मग जर मी फक्त मधुभाऊंबरोबर राहायचे तर ही मुलगी म्हणजे मीच आहे का? म्हणजे खरंच मी तन्वी नाही? मला कळतच नाहीये. इतक्यात आता मागून तिला हाक ऐकू येते. अग ऐक ना, इकडे बघ. सायली मागे वळते. मागे वळल्यावर तिला दिसतं की मागे मधुभाऊ हे त्या मुलीला खायला भरवत आहे आणि तिला गोष्ट सुद्धा सांगत आहे. आणि ध्रुवतायाची गोष्ट मधुभाऊ सांगतायत. मग आता सायलीला आठवतं की मधुभाऊ ध्रुवतायाची गोष्ट तर तिला सांगायचे. मग सायली विचार करते की ही गोष्ट मधुभाऊंनी मला सांगितलेली होती. मग ही गोष्ट हिला. मग आता ती तिकडे बघतच असते. इतक्यात तिला दिसतं की मधुभाऊ आता तिला म्हणत असतात की आता झोप साऊ, झोपण्याची वेळ झालीये. त्यावेळी सायली मधुभाऊंना म्हणत असते की नाही मधुभाऊ, थोडा वेळ थांबा ना, थोडा वेळ अजून बसूयात ना आपण बाहेर आकाशाकडे बघत. त्यावेळी मधुभाऊ तिला म्हणायच की नाही आता नको, आता खूप रात्र झालीय, आता झोप, सकाळी तुला लवकर उठायचंय. आणि मग आता सायलीला त्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि स्वतःबरोबरच ती त्या सर्व गोष्टी जोडतही असते. मग आता इकडे अर्जुनला तर सायली शिवाय काही करमत नसतं. त्याला सायलीची आठवण येत असते, पण तो आता विचार करतो की नाही नको, आता तिकडे जाणं चुकीचं आहे. आश्रमात आता सगळी जण यवाना झोपली सुद्धा असते. मी एक काम करतो, मी उद्या सकाळी जातो सायलीकडे, आता इथेच रात्र थांबतो. मग अर्जुनला झोप येत नसल्यामुळे अर्जुन सायलीचा खोटो जो असतो तो स्वतःच्या जवळ घेतो, तिच्या उशीवर ठेवतो आणि त्या खोटोवर हात ठेवून गुड नाईट बायको असं म्हणत अंगावर पांघरून घालतो आणि झोपून जग घेतो. त्यानंतर मग आता इकडे अर्जुन दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आणि तो आता ठरवतो की मी सायलीला भेटायला जातो. आज ऑफिसला जाण्याच्या आधी चला पटपट आवरायला घेतो. आणि मग अर्जुन आवरायला घेतो. आता अर्जुन आवरावर करत असतो, पण त्याचा खूप खोलीभर पसारा होतो, कारण आवरायला स्टायली नसते ना. अंग पुसून टाकलेला टॉवेल तिथेच असतो, टाय शोधताना केलेला पसारा तिथेच असतो, फाईल्स खाली पाडतो, खूप पसारा करतो आणि शेवटी म्हणतो खरंच बायको खोलीत असणं आणि घरात असणं खूप गरजेचं असतं. लवकर सायलीला घरी परत आणलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आता कुसुमताई ही मुलांना सांगते, मुलांनो मस्ती करू नका, सायली ताईलाही त्रास देऊ नका दंगा करून. आणि मधुभाऊ झोपले, मधुभाऊंनाही त्रास होईल असं वागू नका. मी आणि रश्मी जाऊन भाजीपाला घेऊन येतो. रश्मी चल तू माझ्याबरोबर जरा. त्याबरोबर मग रश्मी आणि कुसुमताई चाललेले असतात. सायली म्हणते, कुसुमताई, रश्मी नको, मी येते ना तुझ्याबरोबर. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, अगं नको रश्मी, जरा मला पिशव्या वगैरे घ्यायला, भाजी निवडायला तिकडे मदत करेल ना. त्यावर सायली म्हणते, अग कुसुमताई, मग मी नाही का करणार, तुला मदत हव तर आपण तिघी जणी जाऊ. रश्मी, तू आणि मी आपण मिळून जाऊ. तुला आठवतं पूर्वी आपण दोघीच तर करायचो ना हा बाजारहाट वगैरे सगळं काही, आणि मग आपण एक कपकेक घ्यायचो आणि दोघीजणी वाटून खायचो, आठवतं का तुला? त्याबरोबर कुसुमताई म्हणते, होग सायली, आठवतं ते सगळे दिवस खूप सुंदर आणि छान होते, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. अगं आता तू श्रीमंत घरची सून आहेस, आता तू गाडीतून फिरतेस, तुला असं चालत वगैरे फिरवणं बरोबर वाटत नाही ग. आणि त्याशिवाय
अर्जुन सर तुझी किती काळजी घेतात सायली म्हणते. ते काही नाही, मी येणार म्हणजे येणार. आणि आता सायली हट्टाने कुसुमताई बरोबर चाललेली असताना दरवाजातच अर्जुन तिला भेटतो. अर्जुन म्हणतो बायको मी तुला भेटायला आलो. आणि तू कुठे चाललीयस? त्याबरोबर मग कुसुमताई म्हणते बघितलंस सायली, आत्ताच मी तुझ्या नव्याच नाव घेतलं होतं आणि तुझा नवरा हजरसुद्धा झाला. अगं नको येऊस तू. त्यावर मग अर्जुन म्हणतो एक मिनिट नको येऊस. तू म्हणजे कुठे जात होतीस सायली? तू हे बघ उन्हातून तू कुठेही जायचं नाहीयेस आणि जायचंच असेल तर कार घेऊन जा. त्याबरोबर सायली म्हणते अहो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय गाडी घेऊन जा, गाडी घेऊन जा. आम्ही कुठे जातोय माहिती आहे का तुम्हाला? आम्ही इथे जातोय बाजारात भाजी आणायला. अर्जुन म्हणतो पण मग भाजी एवढी हेवी असते, एवढं कसं घेऊन येशील? तू कार घेऊन जाना भाजी आणायला. त्यावर सायली म्हणते काही गरज नाहीये, ती भाजी मार्केटची गल्लीली आहे ना, बारकी असते, तिकडे स्वतःला फिरावंच लागतं. म्हणून म्हणते नको मला गाडी, मी जाईन माझी चालत. आणि कुसुमताई आहे ना माझ्याबरोबर. तुम्ही एक काम करा, मधुभाऊ जवळ बसून रात. तसंही घरात फक्त मुलं आहे, काकासुद्धा गार्डनमध्ये काम करतायत. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी बसतो मधुभाऊ जवळ. मग सायली आणि कुसुमताई निघतात. अर्जुन सायलीला ओरडून सांगतो जरा काळजी घे, सावकाश जा. त्यानंतर मग तो विचार करतो खरंच सायली पण ना बिलकुल माझं काही ऐकतं नाही, नुसती हट्टीपणा करते. त्यानंतर अर्जुन मधुभाऊ जवळ येऊन बसतो आणि आता तो मधुभाऊ जवळ गप्पा मारायला सुरुवात करतो. बघताय ना मधुभाऊ, बघताय ना तुमची सायली किती हट्टी झाली, येते अजिबात माझं ऐकतं नाही. प्रत्येक बाबतीत तिला स्वतःच म्हणणं खरं करून घेण्याची ना खूप वाईट सवय लागलेली आहे. प्रत्येक वेळी तिला जे वाटेल ती तेच वागते. कधीतरी जरा तुम्ही तिला ना रागवायला हवं होतं. जर तुम्ही तिच्यावर वेळेवर रागवलं असतं ना तर ती इतकी हट्टी झाली नसती. मला तर वाटते तुम्ही तिच्यावर बाबा म्हणून रागवण्याऐवजी तीच तुमची आई झाली असेल आणि तुमच्यावर रागवली असेल. काय बरोबर ना मधुभाऊ? लवकर बरे व्हा. तुम्ही मला म्हणाला होतात की सायलीचे मॉम डॅड जिवंत आहे आणि तुम्ही मला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगणारही होतात, पण तुम्ही सांगता सांगताच हे सगळं घडलं. पण आता प्लीज लवकर बरे व्हा आणि मला सगळं सांगा. मला सायलीच्या आईबाबांना शोधायचंय, तिला मला गिफ्ट द्यायचं. त्याबरोबर मग आता मधुभाऊ हे काहीच आली बर का सायली? सुमन सांगते की सायली आली. मग लगेच प्रतिमा त्या अर्जुनला म्हणतात अरे अर्जुन आली बर का सायली, इकडे काळजी करू नको बेटा. मग अर्जुन चिडलेला असतो. तो म्हणतो आत्या दे बर तिला फोन. आधी प्रतिमा त्या म्हणतात नाही तू आता बोलू नकोस, तू चिडलेला आहेस ना, मी तिला फोन करायला सांगते तुला थोड्या वेळाने. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मी सांगतो कुसुमताईला फोन करून आणि मम्माला पण कळवतो. आत्या चल बाय असं म्हणून अर्जुनने फोन ठेवून दिला. आता साहजिक आहे अर्जुन तिथे पोहोचणार आहे, पण ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणार आहे. आता प्रतिमा त्या सायलीकडे बघतात. सायली त्यांच्याकडे बघत असते. प्रतिमा त्या तिच्या जवळ येतात बर आणि म्हणतात सायली बेटा अशी का निघालीस आश्रमातून? आता सायली प्रतिमात्याच्या गालावरून हात फिरवते आणि रडत असते. प्रतिमात्या म्हणतात सायली रिएक्ट करत नसतात, रिस्पॉन्स करत नसतात. अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला माहिती आहे तुम्हाला काही बोलता येत नसेल, काही सांगता येत नसेल, तरी ऐकूत्र सगळं येत बरोबर ना? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता मधुभाऊ हळूहळू रिस्पॉन्स करू लागतात. अर्जुन मधुभाऊंशी बोलत असतो. मधुभाऊ एक दिवस तुम्ही पूर्ण बरे व्हाल माझी खात्री आहे. यावेळी आता मधुभाऊंना थोडी शुद्धी येते. मधुभाऊंना शुद्ध आल्यावर अर्जुन मधुभाऊंना हाक मारतो मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ आहे मी जागा, मला ऐकू येते सारं असं म्हणतात. अर्जुन म्हणतो मधुभाऊ बोला ना माझ्याशी काहीतरी. त्यावेळी मधुभाऊ आता थोडं बोलत असतात आणि अर्जुनला आता ते सांगत असतात
एवढी वर्ष तुम्ही जिला शोधताय ती तुमची तन्वी, ती आमची सायली आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो काय? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो साऊच खरी तन्वी आहे आणि तीच मला सापडली होती त्या रात्री. हो सायली सायलीच तुमच्या रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आहे. हो मला माहिती आहे, तीच तुमची मुलगी आहे. हो. त्यावर अर्जुन म्हणतो आमची मुलगी. त्याबरोबर मग मधुभाऊ म्हणतात प्रतिमा आणि रविराज किल्लेदारची मुलगी. त्यावर हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. त्यावर पुढे तो सांगत असतात, मधुभाऊ की त्या दिवशी होळी होती, मी तुम्हाला सगळं सांगायला येतच होतो, पण मागे नागराजने माझा घात केला. त्याने माझ्या पाठीत चाकू घुपसला आणि त्यामुळे मला तुमच्यापर्यंत येता आलं नाही आणि मी कोमात गेलो. त्याबरोबर हे सगळं ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. आता अर्जुन ठरवतो की मी त्या नागोबाला सोडणार नाही. जर त्याला चांगली अद्दल घडवली ना, तर माझं सुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. त्यानंतर मग आता अर्जुन हा आलेला असतो थेट नागराजला भेटायला जेलमध्ये. रितसर परवानगी घेऊन अर्जुन नागराजला भेटायला येतो. नागराजला म्हणत असतो, आठवत्य का तू मला कोड घातलं होतस मयासुराने पांडवांसाठी मयासुराने रचलेली मयासभा, ज्यामध्ये फक्त अंधार दिसत होता. तिकडे उजेड दिसत होता, तिथे अंधार होता. त्या कोड्याच उत्तर मी घेऊन आलोय आज तुझ्यापर्यंत. त्याबरोबर तो म्हणतो की काय उत्तर आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, हेच उत्तर आहे की तू बुबली लोखंडे नावाची खोटी नवी आमच्या घरात आणलीस. जी आम्हाला नवी वाटत होती ती नवी नव्हतीच, आणि जी आम्हाला नवी वाटत नव्हती, जी सायली वाटत होती, ती खरी तन्वी होती. सायली खरी नवी, बरोबर ना? त्यावर मग आता इकडे नागराजच्या चेहऱ्याचा रंग उडतो. अर्जुन म्हणतो, काय झालं? आश्चर्य वाटलं. हे सगळं आम्हाला कसं कळलं? हे काय होऊन बसलं? असं वाटतं ना, हे सगळं आम्हाला कळलं. खायनली तुला खसवलं गेलं, अडकवलं गेलं. आणि हो, आणखीन एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. आम्हाला सत्य समजण्याबरोबरच आणखीन एक खूप मोठी गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे मधुभाऊ शुद्धीवर आलेत आणि तू मधुभाऊंच्या पाठीत सुरा उपवला हे सुद्धा मधुभाऊंनी सांगितले. त्यामुळे आता मी तुझ्यावरती मर्डरचे सुद्धा चार्जेस लावणार आहे, अटेम्प्ट टू मर्डर. त्यामुळे आता तर तू 12च्या भावात जाणार, तू नाही सुटू शकणार. त्यावर नागोबा उड्या मारत टुणटुणूत हसत अर्जुनला पलट उत्तर देत म्हणतो, अरे बावळटा, कोर्टात पुरावे गरजेचे असतात. पुरावे तर काहीच नाहीयेत. मी या मधुकर पाटलावर हल्ला केल्यात, मग तू कुठून आणि काय आणि कसं सिद्ध करणार? आता नागोबाला वाटते की त्याने तो चाकू महिप्तकडे दिलाय, म्हणजे महिप्तने तो डिस्ट्रॉय केला, पण महिप्तने अजूनही तो चाकू जपून ठेवलेला असतो. त्याबरोबर अर्जुनला तो म्हणत असतो, तू माझं काही वाकड करू शकणार नाहीयस ॲडव्होकेट सुभेदार, समजलं का? त्यामुळेच चल निक कडकडन सुटायचं, चालत व्हायचं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की कुणाला चालत व्हावं लागणार आहे, कुणाला सुटावं लागणार आहे, हे लवकरच समजेल. पण आमची सायली हीच नवी आहे, ही खूप मोठी गोष्ट फायनली आम्हाला सगळ्यांना समजते. त्याबरोबर अर्जुन नागराजला चिडवतो आणि तिकडून निघतो. आता पुढे होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.